हवाय हवाय असाच जोश आहे. सुस्वागतम सुस्वागतम श्री गणराज वंदन करून नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक मराठ्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांना श्रीवार मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकरांना अभिवादन करून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय
बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीला स्मरून या महाराष्ट्राला लाभलेली थोर संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि शाही परंपरेचा आदरपूर्वक सन्मान राखून मी मूलगाडी बाबू रंगेले, चित्रकवी वासुवाणी भाऊ पवार, गुरु गुलाबी तावडे, नारायण कोतकर, वस्ताद शाहीर दिलीप नामे यांचा शिष्य श्री वैभव नामे आणि आमची शाखा ओम साई दत्त गुरु कलावंत तुळशीखेड घाटकोपर यांच्या वतीनं जमलेल्या सर्व कलावंती रसिकांचे सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो. हनुमान नगर सार्वजनिकाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्षांचे, सर्व सदस्यांचे आणि इथल्या सर्व रहिवाशांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. तसेच आज या कार्यक्रमासाठी लाभलेले काही मान्यवर आहेत. राजेश शिबे, रणजित बणे तसेच शाहीर राजेश निकम यांचे शिष्य वेदांत जाधव इथे हजर आहेत. त्यांना मानाचा मुजरा करतो. माझे संगीत वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवं, सर्वकार्येषु सर्वदा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदे मूळ चत्वारवाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. प्रथम वंदन श्री गणेशा तुला मी करतो, दुसरे वंदन माय पित्यान गुरुजनांना स्मरतो, तिसरे वंदन तुम्हा माय बाप रसिक जनांच्या चरणांना करतो, आणि माझी गायनाची सेवा तुमच्या पुढं सादर करतो. विजेसारखी तलवार तो चालवून गेला, आणि निधड्या छातीने सारा हिंदुस्तान तो हलवून गेला. वाघ नख्यानी अफजल खानाचा कोथळा तो फाडून गेला, आणि मुठभर मावळे हाताशी घेऊन हजारो सैतानांना तो एकटा लढून गेला.
स्वर्गात गेल्यावर अहो स्वर्गात गेल्यावर सुद्धा देवांनी ज्याला मुजरा केला असा एकच मर्द मराठा अरे शिवबांचा होऊन गेला. धन्यवाद धन्यवाद. बघा स्तवन सादर करतोय. आज हा सोहळा इथे सादर होतोय महाशिवरात्रीचा है ना. शिव आणि पार्वती यांचा मिलन, यांचा लग्न विवाह म्हणजेच आपण हा दरवर्षी सादर करतो. आणि विशेष म्हणजे ही जी कला आम्ही सादर करतो शक्ती तुरा, याचं नातं सुद्धा शिव आणि पार्वतीशीच आहे. कारण शक्ती म्हणजे पार्वती आणि तुरा म्हणजे शंकर, त्यांची सांगता आम्ही करत आलेलो आहोत वर्षानुवर्षे. म्हणून त्यांच्या महतीवरती आधारित मी स्तवन आपल्यासमोर सादर करतोय. जर आवडलं तर जरूर दाद द्या. त्यांनी मांडणी केली सुरेख रे. शिवशक्तीचा महिमा मोठा, शिवशक्तीचा महिमा मोठा, सांगुनी भक्त हे रंगले, सांगुनी भक्त हे रंगले. भाव भक्तीने गायन करता पाप तयांचे भंगले, भाव भक्तीने गायन करता पाप तयांचे भंगले. गायन करता पाप तयांचे भंग, भाव भक्तीने गायन करता पाप तयांचे भंग. शिवशक्तीचा महिमा मोठा, शिवशक्तीचा महिमा मोठा, सांगुनी भक्त रंगले, सांगुनी भक्त रंगले. विश्व निर्मिले शिवशंभूने आदिमायेच्या संगे हो, ब्रह्मदेवाला सांगून त्याने ब्रह्मांड सारे रचिले हो. पालन पोषण करण्यामध्ये हो, पालन पोषण करण्यामध्ये देव विष्णू हे रंगले, देव विष्णू हे रंगले.
स्थिती उत्पत्ती आणि लयाची मांडणी सारी झाली हो. सर्व देवांना कामे देऊनी खेळी शिवाने केली हो. प्राणी जीवाला जीवन आले हो. प्राणी जीवाला जीवन आले. नांदू लागले चांगले. नांदू लागले चांगले. गुरु ब्रह्मा गुरु है विष्णु गुरु है देव महेशा हो. सर्व देवांचे अंश जापती गुरु है पूजू हमेशा हो. हर हर महादेव मधु वासुदेव हो. हर हर महादेव मधु वासुदेव. तल्लीन होऊन सगळे. तल्लीन होऊन सगळे. शिवशक्तीचा महिमा मोठा हो. शिवशक्तीचा महिमा मोठा. सांगुनी भक्त रंगले. सांगुनी भक्त रंगले. भाव गायन करता. मंगलमूर्ती श्री गणपती गजाननाचा. मूळगादी बाबूरंगले शिखरकवी वासुवाणी घराण्याचा. ओम साई दत्तगुरु कलापथक तुळशी खेडवाल्यांचा. अखंड हरदासोळीचा. बुधाजी तावडे नारायण कोटकर. कवी शाहीर दिलीप नामे. छत्रपती शिवाजी. गणपती बाप्पा. हॅलो हॅलो. बघा स्तवन झालेलं आहे ना. आपला कार्यक्रम सुरू व्हायला पण बराच उशीर झालाय. त्याच्यामुळे आता जास्त काय वेळ नाही घालवत. जरा लगेच सुरूच करतो आहे ना. बुवानी पण स्तवन झाल्याच लगेच बुवा तापूनच आले आहे ना. अरे बुवा आलाच पहिला देवाचं नाव घे चांगलं. हा
काय नाही तर आलं आणि त्याला पहिला वैभव नामे बुवा दिसला जायला आलं आणि माझ्यावरतीच घसरला. हा बुवा तुला एवढं काय सोपा वाटलंय? हा आल्या आल्या बोलतो स्तवन झाल्या झाल्या ह्याची मी सालपाटा काढणार बोलतो सालपाटा. हा तुझे बुवा कपडे कुठं कुठं फाडी ना बुवा ते फक्त लक्षात ठेव. सुरुवात करतो सुरुवात बघा. हा माझी सालपाटा काढणार. हा थांबा बसा बसा अजून टाइम आहे थांबा. सुरुवात करायची ना आपल्याला झोपा उडवायच्याच ना. हा थांबा. हा स्तवन आलेला बघा स्तवन गायला मला वाटतं 2 वर्षापूर्वी माझ्या पहिलाच नाही भेटलाय मला. 2 वर्षापूर्वी काहीतरी भेटला होता मागे आणि त्यानं चाल गायली होती स्तवनाची आहे ना बाबू दादा. गान सम्राट तू प्रल्हादा अरे शिंदे शाहीत परतून यावे आहे ना. 2 वर्षांतर आज भेटलाय परत 30 चाल. हा त्याला तेव्हा तिथे पण कटिंग दिली होती बुवा. मला वाटतं माझी बारी झाली ना तेव्हा तुम्ही तुमची जी चोपडी ठेवलात ती तशीच उचललात आणि आता परत माझ्या बरोबर आलात बुवा. काय अभ्यास नाही काय नाही तुम्ही अशी माझी सालपाटा काढणार बुवा. ऐका तुमच्या स्तवनाचं पहिलं चाल देतो बघा. हो असं वाजवू नका त्याला दिलेलं आहे पहिलंच दिलेलं आहे वाजवू नका. हो नभी चंद्र सूर्य राहील तुझं गुणगान होईल. हो नभी चंद्र सूर्य राहील तुझं गुणगान होईल. दैवी अवतार म्हणून साऱ्या दुनियेला ठावे. शिवछत्रपती शिवबामुचे शिवछत्रपती शिवबामुचे अरे नमन मुजऱ्यान त्याला करा. शिवछत्रपती शिवबामुचे नमन मुजऱ्यान त्याला करावे. हाय अजून आहे थांबा. त्याला वाटलं एवढा सोपा पेपर बुवा सोपा पेपर नाही एवढा मागे भेटला होतास नापास झाला होतास ना. मग तयारी जरा करून यायला पाहिजे होतीस ना. आता गण गायला बघा गण गतीचं काय त्याचं चाल बघा गंमत बघा गंमत आता काय. अरे अकेला है मिस्टर खिलाडी चाहिए है ना. पैदल चल रहा था काय चायला 20 वर्षापूर्वीची गाणी बुवा अजून गात बसलाय. हा बुवा घासून गुळगुळीत झालेला आहे. तुला बुवा चाली भेटत नाही माझ्याकडनं उसना घे थोड्या 2-3 बघ तुझ्या गाण्याची चाल देतो बघ. भाद्रपद चतुर्थीला अरे आतुरली धरती. ऐक बुवा लक्ष दे. भाद्रपद चतुर्थीला आतुरली धरती अरे नयनी दिसे मजला तुझी मंगल मूर्ती. हा वाजत गाजत येणार लाडाचा गणपती. अहो वाजत गाजत येणार लाडाचा गणपती. ही सुरुवात है. ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है बुवा. थांब जरा आता माझा गंज पहिला मी गातो. हा तुझी शक्ती देवा तुझ्या भक्ती नमिते तुझी गोडी देवा तुझ्या दर्शनान कळते. दुःख दैन्य सारे तुझ्या स्मरणान जळते आणि मन शांती देवा तुझ्या भजनान मिळते. अरे नावोची
ना ताज के नगीने में मिलेगी, ना बादशाह के खजीने में मिलेगी। है भगवान तेरी मूरत मेरे सीने में मिलेगी। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी हो, शुभ कार्याचा शुभ प्रारंभी प्रथम तुला वंदना। देवादिकांनी तुला पूजले शिवगौरी नंदना। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी हो, शुभ कार्याचा शुभ प्रारंभी प्रथम तुला वंदना। देवादिकांनी तुला पूजले शिवगौरी नंदना। वंदना शिवगौरी नंदना, वंदना शिवगौरी नंदना। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी प्रथम तुला वंदना। देवादिकांनी तुला पूजले शिवगौरी नंदना। तुझ्या प्रेरणे महाभारत लिहिले व्यास मुनीने। त्रेतायुगी तुला पूजले त्यासी प्रभू रामाने। तुझ्या प्रेरणे महाभारत लिहिले व्यास मुनीने। त्रेतायुगी तुला पूजले त्यासी प्रभू रामाने। यज्ञयुद्धात तुला पूजले हो, यज्ञयुद्धात तुला पूजले भजले रणकंदना। देवादिकांनी तुला पूजले शिवगौरी नंदना। वंदना शिवगौरी नंदना, वंदना शिवगौरी नंदना। युगायुगात तुला भजते साऱ्या युग पुरुषांनी। नवखंडात तुझी थोरवी गायली देवगणांनी। युगायुगात तुला भजले साऱ्या युग पुरुषांनी। नवखंडात तुझी थोरवी गायली देवगणांनी। स्वर्गलोकीच्या दशाला बाता, स्वर्गलोकीच्या दशाला बाता। अनुभवा गणपती सणा या कोकणाच्या या सणा। देवादिकांनी तुला पूजले शिवगौरी नंदना। वंदना शिवगौरी नंदना, वंदना शिवगौरी नंदना। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी प्रथम तुला वंदना। देवादिकांनी तुला पूजले शिवगौरी नंदना। वंदना शिवगौरी नंदना।
हॅलो हा ह्याला म्हणतात सुरुवात आणि ह्याला म्हणतात जोश. हा नुसत्या बाता मारून चालत नाही. मी असा आणि मी तसा बुवा झोपलो का आता. हा श्रवण कडू देवची वाडी. नाही सुरुवात केलीच आहे, अजून मजा करायच्या ना. हा आला तावात आवाज. हा आणि नुसता सगळा नरम नरम गाव सगळा गारच झाला. हा आवाज आला पाहिजे बोलतो. गवळीत आल्यावरती बोलतो तुमच्याकडून प्रेक्षकांना बोलतो तुमचा आवाज आला पाहिजे. हा अरे मेल्या पहिल्या बुवा तुझ्या नरड्यातनं आवाज काढ तर तिथं प्रेक्षकांना जोश येईल ना. बोलतो मला बोलतो आता ह्याला गरम करतो. गरम तुला बुवा असा नरम करतो. आता तू उभा राहशील काय मला माहिती नाही. बघ आता सुरुवात करतो. हा काय पहिली बुवानं बघा बुवानं गवळण गायली बघा. चाल काय होती. मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना कितना मजा है. काय मेला कुठनं चाली काढतो. एवढ्या जुन्या काचक्यातनं बोचक्यातनं निवडून चाली काढला नाही. तुला बुवा खरोखर रे काय तुला बोलू कर्मान मेलाच नाही तर मेलाच वाऱ्या करणार आहे का. आता बुवाची गवळण बघा चाल बघा. मी श्रीरंग भुलवी जगाला दुष्ट जनांचा मी नाश मी केला. त्रिभुवनाला नंदहरी गवळ्या घरी नंद घरी गवळ्या घरी या गोकुळाला. मी नंदहरी गवळ्या घरी या गोकुळाला. थांबा थांबा बुवा पट्टे नाही ह्याला प्रेमान नाही पटणार. थांबा अजून आहे. थांब तू जाऊ नको तुला सोडत नाही. हा अग अग राधाबाई करू नको घाई. ह्याला प्रेमाची भाषा नाही समजणार आहे ना. अग अग राधाबाई करू नको घाई जाऊ देणार नाही आठवेलाई येशील माझ्या पायी. अरे नंदहरी गवळ्या घरी नंदहरी गवळ्या घरी राखीतो वासरे न गाई. आता कसं वाटलं बुवा गारगार वाटलं. हा अजून हवंय. थांब जरा. आता वेळ नाही घालत. उशीर पण होतोय परत. शेरो शायरी पण नाही करत. डायरेक्ट माझी गवळण बुवा सुरू करतोय बघा. श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमावरती काय बोलावं. अख्ख्या जगाला ज्यांनी प्रेम कसं करावं ते शिकवलं. तर त्यांच्या प्रेमावरती आधारित माझी एक गवळण सादर करतोय. मित्रांनो आवडली तर जरूर दाद द्या. बुवा माझ्या गवळणच्या पाठून या अशी मला आशा आहे. बघूया बुवा काय करताय. हा वेळ नाही. माठ डोईवरी साडी भरजरी माठ डोईवरी साडी भरजरी उभी का तू यमुने तिरी रूप गोजिरे तुझे साजिरे, दिसे अप्सरेच्या परी,
गणगवळण झालेला आहे. आता भाग येतो तो प्रश्नोत्तराचा. बघा, बुवांनी आम्हाला प्रश्न दिलाय. बुवा जरा लक्ष इकडे द्या. हा, मंगेश शिंदे घाटी गल्ली यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. विजय हॅलो हॅलो. बघा, बुवांनी आम्हाला प्रश्न दिला. ऋषी पूर्वजांचा मोठा आवडता देव, सुख करता दुःख हरता,
विघ्न निवायता आणि 10 बहिणींचा पुत्र, त्या देवाचे नाव व 10 बहिणींची नावे काय आहे ना. बुवाने प्रश्न दिलाय बघा. बुवा जरा कान देऊन लक्ष इकडे द्या. बघा, मला वाटतं बुवांचा हा प्रश्न त्यांच्या गुरुवर्यांचा असेल कदाचित, आणि मला वाटतं तत्वज्ञानाने बुवा हा प्रश्न विचारलाय. बघा, या शास्त्रामध्ये सुखकर्ता आणि दुःखहर्ता असं गणेशालाच म्हणतात, दुसऱ्या कुठल्या देवाला म्हणत नाहीत. आणि बुवांनी लिहिलंय की शंकर पार्वती गणपती सोडून उत्तर द्यावं. तर बुवा ते तर मिळत नाही, पण बुवा तुमच्या जो तुम्ही बोललाय 10 बहिणींचा पुत्र, त्या देवाचे नाव. तर बुवा बघा, शास्त्रा आधारे मी उत्तर देतोय बुवा. उत्तर आहे संत ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव. कारण बुवा संत ज्ञानेश्वर यांना शास्त्रामध्ये 10 बहिणींचा पुत्र असे संबोधले जाते. आणि हे मी माझ्या मनातलं नाही बोलत आहे बुवा, शास्त्रामध्ये ग्रंथामधला आहे. आणि त्या 10 बहिणींचा अर्थ असा कुठे उल्लेख मिळत नाही, परंतु मी माझ्या माहितीनुसार बुवा सांगतोय. त्या बहिणींचा अर्थ त्यांच्या गुणांची आहे. ती 10 गुण आपण बोलतो है ना, तर त्या 10 गुणांशी. आणि ग्रंथाच्या आधारे ते 10 गुण म्हणजे बुवा संतोष, शांती, प्रेम, ज्ञान, भक्ती, धैर्य, सत्य, साधना, कृपा आणि प्रज्ञा, या सर्व गुणांचा ज्ञानेश्वरांच्या जीवनात मोठा प्रभाव होता. बुवा उत्तर जर पटलं तर हो म्हणून बोलाल अशी मला अपेक्षा आहे. जर तुमचा प्रश्न नसेल तर बुवा आता लगेच तुमच्या गुरुवर्यांना फोन करा आणि मी हे उत्तर सांगितलंय ते बुवा विचारा बरोबर आहे की नाही. तर इथं येऊन चूक म्हणून बोला, नाही तर बुवा मग बघाल तुम्ही मग दुसऱ्या बारीत काय करतो ते. हा, आता वेळ कमी आहे. आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता जरा जाता जाता बुवांना थोडासा गरम करतो आहे ना. बुवा काही गरम करायला गेले पण नरमच झाले. बुवा बघा काय म्हणायचंय जाता जाता तुम्हाला. बुवा जाता जाता मी आव्हान पण करतो. मी असा करीन तसा करीन नुसता बुवा बोलून चालत नाही. तुम्ही या. तुला बुवा जेवढी आपटायचे तेवढी तू आपट. तुला जेवढी आपटायचे तेवढी आपट. तुला जेवढी ताकद लावायची ना बुवा तेवढी ताकद लाव. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला, तुझ्या प्रत्येक गाण्याला आणि तुझ्या प्रत्येक बोलण्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. दुसऱ्या बारीत काय म्हणायचं बघा जाता जाता. हा, अरे जिस झगड़े में गाली ना हो उसे झगड़ा नहीं कहते, जिस ससुराल में साली ना हो उसे ससुराल नहीं कहते, अरे जिस सिंगार में लाली ना हो उसे सिंगार नहीं कहते, और जिस महफिल में ताली ना हो उसे महफिल नहीं कहते. अरे खरं सांगतो हा सामना होणार करारी, बऱ्याच दिवसाची कसर भरून काढणार सारी, अशा या गाण्याच्या जुगलबंदीनं रंगणार बारी, आणि या नवरा बायकोच्या भांडणात भातुरेवाला पडणार. गोरी हे कन्हैया मी आला सो कर्मान तिच्या गोरी हे कन्हैया आपले काय करतो बुवा. हा, अरे नको गर्वात गाऊस भावाचा खाऊस, नको गर्वात गाऊस भावाचा खाऊस, कशी करशील माझ्याशी सरशी. एवढा सोपा नाही बुवा. कशी करशील माझ्याशी सरशी. अरे या समीर मेटकरला जरा लावूया मिरची, या समीर मेटकरला जरा लावूया मिरची.
मी काळी नावागात बुवाच्या सख्या लय मोठे मोठे आले तर उतारी गेले तर लय मोठे मोठे गेले तर उतारी गेले तर आज तुला मी देणार घरची आज तुला मी देणार घरची या समीर मेघनाला जरा राहूया या समीर मेघनाला जरा राहूया माझा विषय गातोय करुणा देतोय नाही करणार नियम भंग कायल नाही मत गावडे कवनत शिकून घे जरा ढंग रामायण या गायन नाट्य भक्तांची धांग या महाग्रंथाच्या पहिल्या पानाचं बदल किती हे सांग नाहीतर तिकीट काढा जायची घरची तिकीट काढा जायची घरची या समीर मेघनाला जरा लावूया मिरची या समीर मेघनाला जरा लावूया बघा बुवांना प्रश्न विचारलेला आहे त्यांना बुवा प्रश्नाची प्रत दिलेली आहे परंतु तुमच्या माहितीसाठी मी प्रश्न सांगतोय माझा सुवर्ण रामायण या ग्रंथाच्या पहिल्या पानाचं वजन किती हे बुवा सांगायचंय आणि उत्तर ग्रंथा आधारित असलं पाहिजे आता माझ्या वारीची सांगता करतो जाता जाता बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो बुवा तुम्हाला जशी वारी करायची तशी वारी करा काय घाबरू नका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि माझी पहिली वारी इथे संपली असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र